तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आता 19 तारीख या दिवशी गुढीपाडवा आहे आणि या दिवशी गुरुवार पण आलेला आहे आणि बऱ्याच जणांची असं त्यांचं म्हणणं आहे की या दिवशी अमावस्या आहे, परंतु अमावस्या ही बुधवारी आहे आणि संपती सकाळी 6 वाजता। गुरुवारी अमावस्या 6 वाजता संपत आहे गुरुवारी, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी। त्यामुळे त्याचा याशी काही संबंध नाहीये। त्यामुळे आपल्याला गुढी ही शक्यतो गुरुवारीच उभारायची आहे। आता गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे तर तो मी तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध ते सांगत आहे। तर गुढी उभारण्याचा मुहूर्त 2026 मध्ये 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि त्याचा मुहूर्त आहे सकाळी 6:52 वाजता सुरू होऊन 20 मार्च म्हणजेच 20 मार्च पहाटे 4:52 वाजता संपेल। आणि आपल्याला गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर सकाळी पहाटे 6:26 पासून तर सुमारास सूर्योदयापासून आपल्याला गुढी उभारायची आहे आणि हा काळ सगळ्यात चांगला शुभ मानला जातो। 6:26 नंतर आपल्याला गुढी उभारण्यासाठी शुभ दिवस आहे। त्यानंतर दुपारी 12:40 ते 12:53 पर्यंत हा मुहूर्त आहे गुढी उभारण्यासाठी। त्यानंतर ब्रह्ममुहूर्त आहे, तो म्हणजे पहाटे 4:51 ते 5:38 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। तर आपल्याला गुढी उभारल्यानंतर तुम्हाला ही 5च्या आतमध्ये आपल्याला गुढी शक्यतो काढायची असती, कारण गुढी काढल्यानंतर आपल्याला जे त्यातील जे नारळ आहे तर ते गुढीला फोडायचं आहे त्या ठिकाणी आणि फोडल्यानंतर सगळाही जो काही प्रसाद आहे तो सगळ्यांना थोडा थोडा आपल्या घरातल्या व्यक्तींना खायला द्यायचा आहे। आणि 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। त्यामुळेच आपल्याला या दिवशी शुभ काम असेल तुमचं कोणतंही, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करायची असेल, जमीन खरेदी करायची असेल, जागा खरेदी करायची असेल, किंवा तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तेही यासाठी खूप उत्तम दिवस मानला जातो। कारण या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघत नाही। जसं पाडवा झालं, दिवाळी, दसरा झालं, अक्षय तृतीया झालं, या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचा शुभ मुहूर्त बघत नाही, तर बिना मुहूर्ताचा आपण कोणत्याही कार्याला सुरुवात करत असतो। त्याच पद्धतीने तुम्हाला जर नवीन काही करायचं असेल तर तुम्ही या दिवशी नवीन करू शकतात। तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा, कारण या दिवसापासूनच आपल्याला मराठी महिना चालू होत असतो। त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात या नवीन वर्षानिमित्त, मराठी नवीन वर्षानिमित्त खूप साऱ्या तुमच्या अडचणी असेल त्या सगळ्याही जाऊ दे आणि तुमच्या आयुष्यात नेहमी गोडवा येऊ दे, ही स्वामींचरणी प्रार्थना आहे। तर या दिवशी आपल्याला आहे ना काही उपाय करायचे असतात। म्हणजे या दिवशी जर उपाय केले गुढीपाडव्याच्या दिवशी तर ते खूप अखंड आपल्याजवळ असतात आणि खूप चांगल्या प्रकारात त्याचा फायदा होत असतो। तर मी तसंच उपाय दरवर्षी करत असते, कारण मी स्वामींच्या केंद्रात जात असते। तिथे गेल्यानंतर मला काही तोडगे देतात तिथे। जर तुमच्या आजूबाजूला कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही नक्कीच जा तिथे केंद्रामध्ये आणि बघा तिथे तुम्हाला असे तोडगे सांगतात आणि तोडगे जे आपल्याला घरी करायलाही देत असतात। तर तेच तोडगे मी घेऊन आलेले आहे, तुम्हाला आज ते तुमच्याशी शेअर करते। बघा ते कसे तोडगे आहे आणि ते कसे करायचे तेही मी तुम्हाला सांगत आहे। तर सगळ्यात आधी ना हा रंगारी हिरडा असतो, हे बघा अशा पद्धतीचा हा रंगारी हिरडा आहे। तर तो आपल्याला एका कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही तो ठेवायचा आहे। त्यानंतर पिवळी मोहरी, ही प्रत्येकालाच माहिती असते पिवळी मोहरी, तर यावरती स्वामींचा जप करायचा आहे। जप केल्यानंतर तुम्हाला त्याला हळदी कुंकू किंवा अगरबत्ती सगळे ठेवून तुम्हाला महाराजांसमोर ठेवून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा एखाद्या तुमच्या पर्समध्ये कुठेही तुम्ही हा रंगारी हिरडा ठेवू शकतात। त्यानंतर किंवा तुम्ही एक लाल कलरचा कापड घ्यायचं, त्यामध्ये हे सगळ्याही वस्तू बांधायच्या आणि तुमच्या व्यवस्थित ठिकाणी अशा ह्या ठेवून द्यायच्या आहे। त्यानंतर तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर ह्या अशा पद्धतीने हे बघा तुम्हाला जो तोडगा दिलेला आहे तर तो तोडगा करायचा आहे। तर तो तोडगा म्हणजे ही अशी पिशवी असणार आहे, पाऊच पॅकिंग असणार आहे। तर हा उपाय तुम्हाला जो आहे तर ही सेवा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी करायची आहे। यामध्ये बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत, त्या वस्तू मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। किंवा जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी बुधवारच्या दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही हे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या जे किचन आहे त्या
किचनच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला हा तोडगा बांधायचा आहे वरती. यामध्ये मला पॅकिंग बॅग पण दिलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहे, त्यामध्ये बॅग पण दिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जी गोरक्ष चिंच असती तर ती गोरक्ष चिंच घ्यायची आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या पाठीमागच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला ती गोरक्ष चिंच बांधायची आहे, जेणेकरून तुमच्या घराला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून तुम्हाला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे. त्यानंतर रंगारी हिरडा असेल आणि वडाची मुळी, तर वडाची मुळी आणताना तुम्हाला आदल्या दिवशी जाऊन तिथे वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही कशासाठी ही वडाची मुळी घेत आहे. तर त्यासाठी तुम्हाला ती वडाची मुळी आदल्या दिवशी प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी छोटासा तुकडा तोडून, अगदी 3 इंचापर्यंत तुकडा तुम्हाला तोडून आणून तुम्हाला ह्या अशा कलरची बॅग असेल बघा, ही अशी बॅग असेल, त्या बॅगेमध्ये रंगारी हिरडा, पिवळी मोहरी आणि जी काही वडाची मुळी आहे तर ते तिन्ही बांधून त्याला धूपदीप लावून तुम्हाला घराच्या बाहेर या दिवशी टांगायची आहे, जेणेकरून तुमच्या घराचं संरक्षण होत असतं, कोणत्याही प्रकारची दृष्ट लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं तुमच्यावरती संकट येत नाही. त्यासाठी हे आणि घराला दृष्ट लागू नये म्हणून आपण गोरक्ष चिंच बांधत असतो. आता यामध्ये दिलेल्या वस्तू कोणत्या कोणत्या आहे तर हे बघा, यामध्ये हे असे बिया दिलेल्या आहे ह्या. त्यानंतर हा पण इथे रंगारडी हिरडा दिलेला आहे. त्यानंतर इथे हळकुंड दिलेली आहे. अशा पद्धतीचे सगळे पाऊच पॅकिंग केलेलं आहे. त्यानंतर इथे खडे मीठ दिलेलं आहे, कारण खडे मीठ हे आपल्या संरक्षणासाठी खूप चांगलं असतं. तर खडे मीठ या ठिकाणी या पाऊचमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे पावलं दिलेले आहे, स्वामींचे पावलं दिलेले आहे यामध्ये. हे बघा तुम्ही, तांब्याचा एक धातू आहे त्याचं तयार केलेलं आहे. त्यानंतर इथे तांब्याचा शिक्का दिलेला आहे, जेणेकरून घरामध्ये कशाची दृष्ट लागत नाही किंवा लागलेली जरी असेल तर ती ह्या तांब्याच्या धातूने निघून जात असती, त्यासाठी एक तांब्याचा धातू दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या पाऊचमध्ये ह्या सगळ्या वस्तू आणि ह्या सगळ्या वस्तू यामध्ये ठेवायच्या. त्याला हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला तुमच्या देवघराजवळ थोडा वेळ ठेवायच्या. त्यानंतर तुमच्या किचन जिथं असेल त्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही अशी पोटली बांधून ठेवायची आहे पिवळ्या कलरच्या कापडामध्ये. तुम्हाला जर असं भेटलं नाही तर तुम्ही ह्या सगळ्याही ज्या मी दाखवलेल्या वस्तू आहे तर त्या तुम्ही एक एक वस्तू तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात घेऊ शकतात आणि ह्या अशी पोटली तुम्ही घरात तयार करून किंवा पिवळं कापड असेल तर पिवळ्या कापडात बांधून ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही बांधू शकतात. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा. तर बघा, तुम्हाला म्हणजे येणारं 1 वर्ष जे असेल तर ते तुमच्या घराचं संरक्षण होत असतं. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि स्वामी तुमचं रक्षण करत असतात. तुमची आर्थिक अडचण असेल तर तीही सुटण्यासाठी मदत होत असते. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा. माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.